मी तुम्हाला आज जी गोष्ट सांगणार आहे, ती आमच्या चार भिंतीतील भावनिक वादळाची आहे. हे युद्ध बाहेरील जगाशी नव्हे, तर आमच्याच आत चालले होते. ही कथा आहे माझ्या आणि माझ्या विधवा बहीण मालतीची. हिच्यातील तीव्र भावनिक जवळीक आणि शुद्ध नैतिकतेच्या संघर्षाची. माझे नाव समीर, वय 30 वर्ष. जेव्हा नियतीने माझ्या बहिणीचे आयुष्य हिरावून घेतले, तेव्हा मी तिच्या आयुष्याचा एकमेव आधारस्तंभ बनलो. मालतीताई घरी परतली, तेव्हा तिचे आयुष्य केवळ शून्य होते. तिच्या पतीचे निधन झाले होते आणि तिच्यासोबत तिची दोन लहान मुले, मुलगी 7 वर्षाची, मुलगा 5 वर्षाचा. ती घरी आल्यावर महिन्याने महिने तिच्या खोलीच्या अंधारात बसून राहायची. मी तेव्हा नोकरीत स्थिरावर होतो. मी ठरवले माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट थांबवून मला मालतीताईला पुन्हा उभे करायचे आहे. मी तिला आधार दिला. तो केवळ भावाच्या कर्तव्याने नाही, तर एका तीव्र भावनिक ओढीने. रात्री जेव्हा मुलांना झोपून झाल्यावर ती एकांतात बसायची, तेव्हा मी तिच्यासोबत राहायचो. त्या शांत, रिकाम्या घरात आम्ही दोघे एकमेकांचे एकमेव जग बनलो होतो. एके दिवशी रात्री मालतीताईला तिच्या पतीच्या आठवणीने भयंकर स्वप्न पडले आणि ती घाबरून उठली. ती धावत माझ्या खोलीत आली आणि माझ्या मिठीत शिरली. माझा स्पर्श होताच ती शांत झाली. "समीर, मी खूप घाबरले आहे. तू माझ्यासाठी या जगातला एकमेव प्रकाश आहेस." ती हळूच म्हणाली. त्या क्षणी माझ्या मनात एक गूढ भावनिक तरंग उमटला. मी तिला फक्त भाऊ म्हणून आधार देत नव्हतो, तर तिच्या आयुष्यातील रिक्तता भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो. ती माझ्यावर अतिशय भावनिक अवलंबून होती आणि मी तिच्यावर. ही जवळीक रोमॅन्टिक नव्हती, पण असामान्य आणि अत्यंत तीव्र होती. आमच्या तीव्र जवळीकीमुळे माझे स्वतःचे आयुष्य थांबले होते. मी माझ्या नोकरीवर किंवा मित्रांवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. माझा प्रत्येक निर्णय, माझा प्रत्येक क्षण मालतीताईच्या भावनिक गरजांवर आधारित होता. आम्ही दोघे अनेकदा मध्यरात्री गच्चीवर बसायचो. आम्ही एकत्र चहा प्यायचो, मुलांच्या भविष्यावर बोलायचो. मी पहिले हळूहळू मालतीताईच्या डोळ्यात माझ्यासाठी एक आसक्ती निर्माण झाली होती. ती आसक्ती भाऊ आणि भावाच्या प्रेमाच्या पलीकडील होती. तो एक तिच्या हरवलेल्या आयुष्याचा आधार होता, जो तिला माझ्यामध्ये पूर्ण दिसत होता. एका दुपारी ती मुलांसाठी स्वेटर शिवत होती. ती म्हणाली, "समीर, कधी-कधी मला वाटते की माझ्या आयुष्यात तू जर नसतास तर मी कधीच सावरले नसते. तू मला इतका आधार दिला आहे की मला भीती वाटते. मला भीती वाटते की मी तुला माझा भाऊ नाही तर माझा संरक्षक आणि सोबती मानू लागले आहे." तिचे शब्द माझ्यासाठी वेकअप कॉल होते. मला जाणवले की मी तिला मदत करण्याच्या नावाखाली नकळत तिच्या एकाकीपणाचा फायदा घेत एक भावनिक बंधन निर्माण केले आहे. माझे कर्तव्य तिला जीवन देणे होते, तिच्या जीवनाचा आधार बनणे नाही. माझा स्वतःचा नैतिक संघर्ष सुरू झाला. मला माझ्या भावा-बहिणीच्या नात्याची पवित्रता जपायची होती, पण आमच्यातील तीव्र भावनिक अवलंबित्व नात्याची मर्यादा तोडत होते. एका रात्री मी माझ्या खोलीत शांतपणे बसलो होतो. माझ्यासमोर आरसा होता. मी स्वतःला विचारले, "समीर, तू तिला मदत करतोय, की तू तिच्या दुःखात स्वतःचा आधार शोधत आहेस?" मी पाहिलं, मी माझ्या आयुष्यात लग्न किंवा करिअरचा कोणताही निर्णय घेत नव्हतो. कारण मालतीताईची उपस्थिती माझ्यासाठी पुरेशी होती. हे प्रेम नाही, तर अत्यंत हानिकारक आणि भावनिक अवलंबित्व होते. मी दुसऱ्या दिवशी आमच्या जुन्या अल्बममधून मालतीताई आणि तिच्या पतीचे हसरे फोटो काढले. ते फोटो घेऊन मी तिच्या खोलीत गेलो. ती तिच्या मुलांसोबत खेळत होती. मी तिला शांतपणे विचारले, "मालतीताई, तू आता तुझ्या पतीला विसरली आहेस का?" ती म्हणाली, "नाही समीर, मी त्यांना कधीच विसरणार नाही. पण आता तू आहेस, म्हणून मी पुढे जाऊ शकते." मी फोटो तिच्या हातात ठेवले. "मी आहे. मी नेहमी तुझा भाऊ राहीन. पण तू माझ्यावर जी
अवलंबित्व दाखवत आहेस ते आपल्या दोघांसाठी नैतिकदृष्ट्या योग्य नाही. मी तिला स्पष्टपणे सांगितले. यावेळी माझ्या बोलण्यात कोणताही भावनिक आसक्ती नव्हती, तर कठोर नैतिक सत्य होते. मालतीताई, तू माझी बहीण आहेस आणि हे नातं सर्वात पवित्र आहे. पण तू माझ्यावर अतिशय जास्त भावनिक अवलंबून आहेस आणि मी तुला आधार देण्याच्या नावाखाली तुझ्या स्वातंत्र्यावर बंधन आणत आहे. हे आपल्या नात्यासाठी घातक आहे. मी पुढे माझा नैतिक निर्णय सांगितला. भावनिक अंतर. आम्हाला आता भावनिक अंतर ठेवावे लागेल. मी रात्री तुझ्यासोबत गच्चीवर येणार नाही. तू तुझ्या मुलांवर आणि तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर. माझे कर्तव्य, मी तुझ्यापासून दूर जात नाहीये, पण मी तुला स्वतंत्र जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तुला आता तुझ्या स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. तू माझी संरक्षक नाहीस. तू स्वतःची आणि तुझ्या मुलांची संरक्षक आहेस. नात्याची सीमा. मी माझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण. आपल्यातील प्रेम कायम राहील, पण ते शुद्ध भावा-बहिणीच्या सीमेत राहील. आपल्या नात्यातील पवित्रता जपण्यासाठी आपल्याला आपल्या भावनांना एक नैतिक वळण द्यायला लागेल. माझे बोलणे ऐकून मालतीताई शांत झाली. तिच्या डोळ्यातील तीव्र आसक्ती आता दूर झाली होती आणि एक गंभीर आत्मपरीक्षण दिसत होते. मालतीताईला हळूहळू माझे नैतिक महत्त्व पटले. तिने माझ्यावर अवलंबून राहणे थांबवले. तिने माझा भाऊ म्हणून स्वीकार केला आणि संरक्षक म्हणून नाही. तिने शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली. तिच्या आयुष्यात स्वातंत्र्य आल्यावर मीही माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष दिले आणि लवकरच लग्न केले. माझ्या पत्नीने मालतीताईला मोठ्या बहिणीचा आदर दिला. एका संध्याकाळी मालतीताई माझ्या पत्नीसमोर म्हणाली, समीरने मला माझ्या अंधाऱ्या घरातून बाहेर काढले, पण त्याने मला फक्त आधार दिला नाही, तर मला माझे स्वतःचे स्वातंत्र्य दिले. त्याने आमच्या नात्यातील पवित्रता जपली, जी आमच्या दोघांच्या भावनिक गरजेपेक्षा मोठी होती. या कथेचा नैतिक अर्थ हा आहे की कोणत्याही नात्यात भावनिक आधार देणे हे कर्तव्य असले तरी त्याला आधाराला कधीही अवलंबित्व किंवा असामान्य आसक्ती मध्ये बदलू देऊ नये. भावा-बहिणीच्या नात्यातील शुद्धता आणि नैतिक सीमा जपून एकमेकांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणे हेच खरे प्रेम आणि कर्तव्य आहे.